नमस्कार. बघा, राज्यघटनेतील कलम लक्षात राहत नसतील तर आता टेन्शन घ्यायचं काम नाही. आपण तुमच्यासाठी भन्नाट ट्रिक्ससह एक पेड PDF घेऊन आलेलो आहे. जी पेड PDF तुम्हाला या नंबरवर संपर्क करून मिळेल. अत्यंत रिजनेबल दर आहे, ज्यामध्ये आपण कलम 1 पासून 360 पर्यंत संपूर्ण आर्टिकल्स कव्हर केलेले विथ पंचायत राजचे 243 मधून संपूर्ण सब कलम ZG A पासून ZG पर्यंत संपूर्ण त्यामध्ये ट्रिक्सनुसार आपण बनवले आहेत. त्याचाच काही डेमो इथे आपण पाहू. तर पाहू शकता कलम 52. आता इथं आपण राष्ट्रपती संबंधी काही डेमो घेतलेला आहे. त्यामध्ये कलम 52 काय आहे तर कलम 52 आहे भारतासाठी एक राष्ट्रपती असेल अशी तरतूद कलम 52 मध्ये केलेली आहे. तर त्याची ट्रिक्स अशी आहे की 52 नुसार भारतासाठी एक ब्राह्मण समाजाचा व्यक्ती राष्ट्रपती असेल असं आपण म्हणू किंवा समजू. त्याचं कारण असं आहे की 52 ब्राह्मण असा यमक जुळतो. कारण बघा 52ला तुम्ही देवनागरीत लिहिलं तर असं लक्षात ठेवा, ते असं येतं 52 आणि मग 52 ब्राह्मण असा यमक जुळतो. आता तुम्ही आणि तुमचा मित्र जर डिस्कशन करत असाल, तुमच्या मित्रानं विचारलं सांग बरं कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतीची निवड होते, तर तुम्ही त्याला म्हणायचं कलम नाही सांगत पण भारतासाठी एक ब्राह्मण राष्ट्रपती असेल अशी ही तू लक्षात घे आणि असं त्याला सांगायचं. मग तो बुचकाळ्यात पडला पाहिजे. तो म्हणेल मी तुला आर्टिकल विचारतो आणि तू असं ब्राह्मण असं का म्हणतोय. मग त्याला तुम्ही म्हणायचं की 52 वेळेस 52 ब्राह्मण असा जप कर, तुला पण ते पाठवून जाईल. त्यानंतर कलम 57 आहे राष्ट्रपती परत किती वेळेस निवडणूक लढू शकतात. तर याची ट्रिक काय आहे की 7 म्हणजे शेवटी 7 आहे. तर भारतीय स्त्रिया म्हणतात की मला 7 जन्म आणि जन्मोजन्म एकच पती पाहिजे, मग तो पिदडा असो बेवडा असो कसाही असो. याचं कारण आता असं का म्हणलं, कारण 57 मध्ये शेवटी 7 आहे म्हणून अशी ट्रिक्स केलेली आहे. आपण बघा अशा ट्रिक्ससह संपूर्ण क्वालिटीची पेड PDF आहे. या नंबरवर तुम्ही संपर्क करून घेऊ शकता. जर तुम्हाला आणखी काही डेमो पाहायचे असेल तर आपल्या चॅनलवर काही मोठे व्हिडिओ बनवलेले आहेत, ते व्हिडिओ जाऊन तुम्ही पाहू शकता. धन्यवाद.